काल रत्नागिरीमध्ये स्वयंवर मंगल कार्यालयामध्ये राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सभासद नोंदणी संदर्भातली एक बैठक बोलवली होती तालुका कार्यकारिणीची। त्या बैठकीमध्ये त्यांनी जे 10 ते 15 मिनटं आपलं मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतातून अनेक गोष्टी येत्या काळामध्ये त्याचे पडसाद उमटणार एवढं मात्र नक्की। त्यांनी 2 गोष्टींवरती प्राधान्याने भर दिला। पहिली म्हणजे संघटनेवरती भर देताना त्यांनी येत्या काळामध्ये ज्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या जातील त्यांना संघटनेला वेळ द्यावाच लागेल आणि त्याचे दर महिन्याला घेण्यात येणाऱ्या बैठका असतील किंवा त्यांच्या कामाची पद्धत असेल, ह्या बाबतीत त्यांनी ठामपणे सांगितलं। आणि त्याचबरोबर जे जनमानसात ज्यांची प्रतिमा चांगली आहे, जनमत चांगलं आहे, अशा मंडळींचाच येत्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विचार केला जाईल। मला विधानसभेमध्ये आलेला अनुभव पाहता येत्या काळामध्ये मला कामाच्या पद्धतीत म्हणा की माझ्या वागणुकीमध्ये मला सतत बदल करावा लागेल हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं। त्याच्यामागे अनेक कंगोरे आहेत, कारण विधानसभा मतदारसंघामध्ये सामंत साहेबांनी मोठ्या प्रमाणात विकास कामं केली, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिलं, पण निकालानंतरची जी परिस्थिती होती त्यांना ते अपेक्षित मताधिक्य मिळालं नाही, म्हणून त्यांनी नाराजी प्रत्येक बैठकीमध्ये ह्यापूर्वी व्यक्त केले। एका बाजूला संघटनेवरती भर देताना दुसऱ्या बाजूला मात्र त्यांनी माजी आमदार राजन साळवी यांनी जे वक्तव्य केलं होतं की सामंतांचा अस्त ह्या निवडणुकीत होईल, तो त्यांच्या फार सामंत बंधूंच्या जिवारी लागलेला दिसतोय। आणि त्याचेच पडसाद आता येत्या काळामध्ये म्हणा की भैया सामंत आमदार यांच्या वाढदिवशी दिसून आले। त्या दिवशीच्या वाढदिवसाला तो प्रवेश झाला, तो प्रवेश हा ट्रेलर होता आणि येत्या काळामध्ये पिक्चर बघायचा बाकी आहे, पिक्चर अभी बाकी आहे असं सामंत म्हणाले। त्याच्यावरून आता राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत। येत्या काळामध्ये विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातला विचार केला तर प्रत्येक मतदारसंघामधून उभाटाला काही प्रमाणात गळती लागणार असं दिसतंय। अगदी गुहागरपासून ते राजापूरपर्यंत या मोठ्या प्रमाणात उभाटातली मंडळी व माजी आमदार असतील, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष असतील, काही तालुकाचे प्रमुख असतील, काही जिल्हा परिषद सदस्य असतील आणि त्या मानाने त्या हेतूनेच उदय सामंतांनी काल महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा भरती किंवा मेगा प्रवेश येत्या काळात होणार आहे आणि त्याची वक्तव्य करून त्यांनी पुन्हा एकदा उभाटामध्ये खळबळ उडवून दिली आहे। जिल्ह्याचं पालकमंत्रीपद घेताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याची जी वृत्ती होती, कामाची पद्धत होती, त्यामुळे आता रत्नागिरी जिल्ह्याचा 5 विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर फक्त माजी पालकमंत्री भास्कर जाधव हे महाविकास आघाडीचे म्हणजे उद्धव ठाकरे सेनेचे एकमेव आमदार आहेत, पण त्या मतदारसंघातसुद्धा येत्या काळात पडझड होणार अशी शक्यता आता वर्तवली जाते। तर संगमेश्वर देवरुख पट्ट्यातूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उभाटावर येणाऱ्या मंडळींची काही चर्चा किंवा त्यांची नावं आता काही चर्चिली जाऊ लागलेत। एकंदरीत विचार केला ते येणारी जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल किंवा नगरपालिका असेल, ह्या कुठेतरी जिल्ह्यात आपल्या वर्चस्वाखाली म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वर्चस्वाखाली असायला हव्यात, हा ठाम निर्धार घेऊनच काल उदय सामंतांनी जे वक्तव्य केलं त्याला फार येत्या काळामध्ये राजकीय वातावरण बदलू शकतं। लांजा राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी मध्यंतरी प्रवेश वाढदिवशी केला, त्या दिवशीसुद्धा उभाटाला मोठ्या प्रमाणात दणका गावला आणि येत्या काळामध्ये काल उदय सामंतांनी ज्या प्रमाणात वक्तव्य केलं त्याचे पडसाद येत्या काळामध्ये उभाटामध्ये उठताना शिवसेना अधिक मजबूतीने येत्या काळात उभी राहिली दिसेल, की जेणेकरून गेल्या अनेक वर्ष शिवसेनेचा जिल्हा परिषदवरती जो भगवा आहे तो येत्या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या वर्चस्वाखाली येईल, त्याची आता ही लक्षणं दिसायला लागलेत। टाइम्स डिलेकरता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।